नमस्कार मित्रांनो, शिवा पुढील भागामध्ये आशु आणि शिवा जो काय प्लॅन करत असतो तो बाहेर जातो. यामुळे त्यांचं डोकंच बंद पडतं. तेवढ्यात लक्ष्मी आणि उर्मिला येतात. शिवा म्हणते, काकू काका काय झालं? लक्ष्मी म्हणतो, काहीच नाही, तुमचे आभार मानायचे होते आणि तुम्हाला सॉरी पण म्हणायचं. शिवा म्हणते, काका कशाबद्दल? तर आम्ही तुमच्यावर उगीचच रागवलो. आता सगळ्यांमध्ये बरंच काही बोलणं होतं. लक्ष्मी म्हणतो, पण तुम्ही का बसलात? शिवा म्हणते, काही कळतच नाही, घरातील बातम्या बाहेर कशा जात आहेत. सीता दचकून जागी होते. भाऊ म्हणतात, सीता काय झालं? ती अहो मला शिवाची खूप काळजी वाटते. भाऊ म्हणतात, तू अजिबात काळजी करू नको, शिवाला काहीच होणार नाही. सुहास आणि शांताबाई बोलत असतात. शांताबाई खूप टेन्शनमध्ये येते. सुहास म्हणतो, तू आता काळजी करू नको, मी त्या शिवालाच संपवतो, तिचाच खून करतो. हे सगळं बाहेरून कीर्ती ऐकत असते. ती आता आत जाते आणि म्हणते, सुहास म्हणजे रॉकीचा खून तू केलास? आणि तू कुणाशी बोलत होता? सुहास म्हणतो, कुठे कोण, कुणीच नाही आहे. ती म्हणते, सुहास तुला कळतंय का, तू खुणी आहेस, खुणी. तेवढी हायपर होते. सुहास तिचं तोंड दाबतो आणि तिला ओढतच रूममध्ये नेतो. ती म्हणते, सुहास अरे तुला कळतंय का, तू काय केलं? तू रॉकीचा खून केला, रॉकीचा. 1 मिनिट, त्या ड्रायव्हरला पण तूच मारलं ना? तू 2 खून केलेस. आता कीर्ती जाम घाबरते आणि म्हणते, मला तुझी किळस येते आहे, मी खुनी माणसासोबत राहत होते. नाही नाही, हे सगळ्यांना सांगायलाच हवं. ती जायला लागते. सुहास तिला ओढतो आणि एक कानाखाली देतो. आता कीर्ती बेडवर कोसळते. सुहास म्हणतो, चूप, केव्हाची नुसती टिवटिव टिवटिव. आणि काय गे, विसरली का, त्या शिवाच्या डोक्यामध्ये तू कुंडी टाकली होती. तुला राग आला होता ना? आला होता ना राग? तसा मला पण आला आणि मी त्या रॉकीला मारलं. खरं तर मला शिवालाच मारायचं होतं, पण मध्येच तो रॉकी मेला. आणि काय गे, मला मूर्ख समजलात. तो म्हातारा भाऊ आणि तुझी ती आई सारखी शिवा शिवा करत असते. मी देसाईचा जावई झालो, पण मला काय किंमत आहे? कंपनीचा मालक तो आशू. काय गे, त्याला एक अक्कल. मला काय मिळालं? काहीच नाही. आणि आता एक लक्षात ठेव, मी शिवाला मारणार आणि तू अजून जर टिवटिव केली ना, तुझ्या सगळ्या घरालाच संपवणार. त्यामुळे एकदम शांत राहायचं. किट्टू डार्लिंग, तुला लागलं का? पुन्हा गळा दाबत म्हणतो, लक्षात राहील ना, गप्प राहायचं. मध्यरात्री शिवाला अचानक जाग येते आणि तिला आठवतं, रॉकी मारताना काय बोलला. त्यानंतर ड्रायव्हर मेलेला. आता एक एक गोष्टी तिच्या समोरून जातात. सकाळी ती बॅग भरत असते. तेवढ्यात आशू जागी होतो आणि म्हणतो, काय गे शिवा, तू कुठे निघालीस? शिवा म्हणते, आशू बास, आता मला जाऊ दे. मी जर या घरामध्ये राहिली ना, ह्या घरातल्या लोकांच्या जीवाला धोका आहे आणि माझ्या लोकांना काही झालेलं मला अजिबात आवडणार नाही. सगळं शांत होऊ दे, मी घरी परत येईल. आशू म्हणतो, शिवा तू इडीस का? तुला कळतंय का, तुझ्याशिवाय या घराचं काय होईल? हे बघ, तू काळजी करू नको, मी पोलिसांची मदत घेतो. आता आशू शिवाला व्यवस्थित समजावतो आणि ती शांत होते. इकडे शांता मात्र एवढी घाबरलेली असते की कधी तोंडाला हात लावते तर कधी डोक्यात मारून घेते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.